नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलला, ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं. शॉर्टकटची पोलखोल. आजच्या सोशल मीडियावरती शॉर्टकट काय टाकला या प्रकारचं उदाहरण दिसलं की डोळे दाखवून डायरेक्ट उत्तर किती लिहायचं, एक. का कसं काही घेणं देणं नाही, पण तुम्ही इथे डिटेल व्हिडिओ बघायला आलेला आहात, तर कसं काय एक उत्तर येतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षात घ्या, सगळ्यात पहिले इथं फंडा हा आहे की बघा एक एक घटक आपल्याला सोडवायचा. पहिला हा घटक सोडवायचा, मग हा सोडवायचा आणि मग हा घटक आपल्याला सोडवायचा आहे. सोडवताना या घटकामध्ये वरती x आहे, खाली x आहे, म्हणजे काय समान, पाया समान. इथंही पाया समान, इथंही पाया समान. वरती अंश आहे, खाली छेद आहे, पाया समान. कोणती क्रिया? भागाकाराची क्रिया. पाया समान आणि भागाकाराची क्रिया आहे. मग काय होतं, घातांकाचा नियम आहे, जर a च्या डोक्यावर m भागिले a च्या डोक्यावर n असेल तर त्या घातांकाची वजाबाकी होती आणि पाया एकदा लिहिल्या जातो. मग इथं काय करा, x लिहा आणि a आणि b ची वजाबाकी a वजा b, कंस जशाला तसा, आणि त्याच्या डोक्यावर जे a प्लस b आहे जशाला तसं. बरोबर आहे, प्रत्येक ठिकाणी तसंच होणार आहे. गुणिले x च्या डोक्यावर b मायनस c, त्याच्या डोक्यावर b प्लस c, गुणिले x च्या डोक्यावर c मायनस a आणि त्याच्या डोक्यावर c प्लस a. बरोबर आहे. आता बघा, लक्ष द्या, हे झालं पहिला नियम, काय की घातांकाची काय केली, वजाबाकी, पाया समान आहे म्हणून. दुसरा नियम, x च्या डोक्यावर आता a घात नाही, x च्या डोक्यावर a वजा b आहे, x च्या डोक्यावर b वजा c आहे, x च्या डोक्यावर c वजा a, आणि परत त्याच्या डोक्यावर घात किती आहे, a प्लस b, b प्लस c आणि c प्लस a. करेक्ट आहे. डोक्याचं डोकं म्हणजे घातांकाचा एक नियम अजून काय आहे, जर a च्या डोक्यावर m आहे, त्याच्या डोक्यावर n आहे, तर a च्या डोक्यावर m गुणिले n म्हणजे काय, घातांकाचा गुणाकार. मग आपल्याला काय करायचं, a मायनस बी गुणिले a प्लस बी, म्हणजे हे होणार सर x च्या डोक्यावर a मायनस बी गुणिले a प्लस बी, परत गुणिले हे गुणिले x च्या डोक्यावर b मायनस c गुणिले b प्लस c, परत गुणिले x च्या डोक्यावर c मायनस a गुणिले c प्लस a. पटतंय? मग काय होणार, लागलं तर यांना कंस देऊया, याला कंस, याला कंस, याला कंस, याला कंस, कारण गुणाकार सोपा होतो मग. बरोबर आहे. बैजिक राशीचा नियम आहे, एका कंसात धन, एका कंसात ऋण आणि गुणाकाराची क्रिया, ह्या दोघांचा गुणाकार होणार. तर सूत्र काय, सूत्र हे सर a अधिक b गुणिले a वजा b असेल, तर हे होणार a वर्ग वजा b वर्ग. करेक्ट आहे. मग हे होणार x च्या डोक्यावर a वर्ग वजा b वर्ग, परत गुणिले x च्या डोक्यावरती b वर्ग वजा c वर्ग, गुणिले x च्या डोक्यावरती c वर्ग वजा a वर्ग. करेक्ट आहे. लक्षात येत आहे. मग परत कोणता नियम, काय समान सर, सर्व ठिकाणी पाया समान. सर्व ठिकाणी पाया समान, गुणाकाराची क्रिया, इथं भागाकाराची क्रिया होती तर घातांकाची वजाबाकी झाली, इथं गुणाकाराची क्रिया तर घातांकाची काय होणार, बेरीज होणार. मग x च्या डोक्यावरती a वर्ग वजा b वर्ग, हा घात पुढचा प्लस b वर्ग वजा c वर्ग, पुढं प्लस c वर्ग वजा a वर्ग, एवढी मोठा काय झाली, ती क्रिया झाली. बरोबर आहे. भाऊ गणितात धन ऋण असतं रे राजा, धन ऋण कॅन्सल. बघा कसं कॅन्सल, मला सांगा, a वर्ग धन आहे, a वर्ग ऋण आहे, हे जवळ घेतलं शून्य, b वर्ग शून्य, c वर्ग शून्य, म्हणजे याचं जे उत्तर आहे शून्य येणार. म्हणजे x च्या डोक्यावरती शून्य, x च्या डोक्यावरती शून्य,
आणि जगामध्ये कोणत्याही संख्येचा 0वा घात उत्तर किती येतं 1 म्हणून एक्सच्या डोक्यावर 0 त्याचं उत्तर 1 पर्याय पहिला। शॉर्टकट काय हा पॅटर्न दिसला की डोळे दाखवून उत्तर किती लिहायचं 1 किती लिहायचंय 1। विद्यार्थी मित्रांनो स्वप्न असेल वर्दी तर आजच घ्यायच्यात बॅचेस गर्दीतून वर्दी बुद्धिमत्ता गर्दीतून वर्दी अंकगणित आरंभ आणि महाराष्ट्रात प्रथमच चालू केली आपण एकलव्य बॅच PYQ ची जाऊन त्या बॅच घ्यायच्यात। कशा घ्यायच्यात प्ले स्टोअर वरती जायचं KD सर किंवा कृष्णा डिडोरे टाकायचं आणि ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि हो चॅनलला काय करायचं सबस्क्राईब करायचं शेअर करायचं। खूप खूप धन्यवाद।